लक्षात आली कोणाचा आजूबाजूला वादविवाद असेल आणि नवरा बायकोचा असेल, खास करून नवरा बायकोचा असेल, सासू सुनेचं तर नाही बोलू शकत आहे मी, तो खूप वेगळा वेगळा विषय असतो. पण नवरा बायको हे एक परमनंट नातं असं बोललं जातं की शेवटच्या क्षणापर्यंत निभावलं जातं. या नवरा बायकोच्या नात्यामध्ये आजूबाजूला भांडण जर झालेलं असेल किंवा होत असेल आणि तेव्हा जर आपण गेलो, आपण आपल्या फॅमिलीतले एखाद दुसरा माणूस गेला, तर त्या त्या ठिकाणी ते किरकोळ भांडणं असतात, म्हणजे संसारातले भांडणं असतात, पैशावरून असतात, फोन कॉलवरून असू शकतात आणि मग कामावरून असू शकतात. हा सपोर्ट करत नाही, तो सपोर्ट करत नाही, वेळ देत नाही. पण मला एक गोष्ट लक्षात आली की आजूबाजूला भांडणं तर गेलं ना, कोणाचा नवरा भांडण झालं तर 15 दिवस फुगून बसलेला असतो, कोणाची बायको 2 दिवस फुगून बसलेली असते, कोणाचा नवरा भांडण झाल्यावर घरातलं जेवणच खात नाही आहे, तर कोणाची बायको भांडण झालं आहे आणि मला हाणमार केली म्हणून जेवण बनवत नाही. प्रत्येकाचा वेगळा स्वभाव असतो, प्रत्येक व्यक्ती हा वेगळा बनलेला आहे, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळे. एका व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीशी कधीच तुलना करू नये. कोणी एकमेकांचे कपडे धुवत नाही. कोणाचा नवरा घरामध्ये जोपर्यंत बोलत नाही बायको तोपर्यंत किराणा आणत नाहीत. पण मला एक गोष्ट कळत नाही, जशी घरात सवय असते तशीच वागणूक असते. शेजारच्या घरांमध्ये वेगळा भाग असतो, तर शेजारचे भांडणांमध्ये गेले की ते वेगळीच गोष्ट शिकून येतात की अरे बापरे! त्याची बायको किती भांडण झालं तरी डब्बा देते. अरे त्याची बायको किती थोडा जरी वाद झाला तर 15 दिवस बोलत नाही. मग मी पण तसं करू का? म्हणजे आपण चुकीचा संदेश घेऊन येतो, चुकीच्या गोष्टी शिकवतो. आपणच चुकीची गोष्ट शिकवून येतो. त्यांचं काय, त्यांचं दुसऱ्या दिवशी भांडण मिटलेलं असतं. पण आपण नक्कीच चुकीचं शिकवून येतो. आपण आपल्या बायकोसोबत वेगळंच वागायला जातो मग त्यांचं ऐकून, किंवा मग नवऱ्यासोबत वेगळंच वागायला जातो. ह्या गोष्ट पूर्णपणे चुकीच्या आहेत. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा बनलेला आहे आणि कुठल्याच गोष्टीमध्ये एका व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीशी तुलना कधीच करू नका. होऊच शकत नाही, तुमच्याकडून होऊच शकत नाही, कोणाकडूनच नाही होऊ शकत. त्यामुळे तुम्ही ट्राय पण करू नका. आणि एक दुसऱ्याच्या फॅमिलीमध्ये मॅटर काय चाललं आहे तोच कारण आणि तोच उद्देश घेऊन आणि त्याच भाषेमध्ये घरामध्ये बोलता, तर तुम्ही उद्ध्वस्त होताल आणि बाजूचे आनंदात संसार करतील. मला म्हणायचं कारण तुम्हाला समजलं असेल की एकामेकाशी तुलना करू नका. वाद एका गोष्टीमुळे, 2 घरामध्ये एका गोष्टीमुळे वाद जरी झालेले असतील, तर भांडणाचे वेगळे प्रकार असतात, व्यक्ती वेगळे असतात आणि वेळ वेगळी असते, काळ वेगळा असतो. त्यामुळे कोणीच कोणासोबत तुलना करू नका. आपले भांडणं कसे मिटतील याचा प्रयत्न करा. आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि फॉलो करा. बाय.